माझी लाडकी बहीण योजनेची एक महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। लक्ष देऊन बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे। अनेक महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाल्याने अर्ज करणाऱ्यांची संख्या सुद्धा आणखी वाढली आहे। त्यामुळे 31 ऑगस्ट नंतरही अर्ज स्वीकारले जाणार आहेत। या दरम्यान राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबद्दल महत्त्वाची माहिती आज दिली। गडचिरोली येथे माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचा लाभ देण्यात आला आहे। मात्र 1 सप्टेंबर नंतर रोजी अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये आता मिळणार नाहीत असे आदिती तटकरे म्हणत होत्या। मग आता बघा लाडकी बहीण योजनेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार आहे। आता ज्या महिला यापुढे ज्या महिन्यात नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना आर्थिक लाभ आता मिळणार आहे। 31 ऑगस्ट ही नोंदणीची शेवटची तारीख नाही, यापुढे अर्ज करता येणार आहेत असे सुद्धा त्या म्हणाल्या। 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज न केलेल्या महिलांना फटका बसलेला आहे। सरकारने 1 जुलै पासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली। या योजनेसाठी राज्यभरातून 2,40,00,000 महिलांचे अर्ज आले। या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता सरकारने ऑगस्टमध्ये जमा केला। त्यामुळे लाभार्थी महिलांना एकत्रित 3000 रुपये मिळाले। ज्या महिलांनी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज केले नाहीत त्यांना मात्र 3000 रुपयांना मुकावे लागणार आहे। यापुढे अर्ज करणाऱ्या महिलांना त्या महिन्यापासूनच पैसे मिळणार आहेत असे सुद्धा आदिती तटकरे म्हणत होत्या। सरकारने 17 ऑगस्ट पासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 1.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याने पैसे जमा झाले नाहीत। ज्यावेळी आधार कार्ड बँकशी लिंक होईल त्यावेळी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईफ चेंज मोटिवेशन या आमच्या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।